बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सध्या महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। आज त्यांनी नागपुरातील गवळीपुरा हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे। सर्वच पक्ष आपापल्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करतायत। महाराष्ट्रासह देशात प्रचार सभा सुरू आहेत। देशात एनडीए विरुद्ध इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे। आज हनुमान जयंती आहे, त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील गवळीपुरा हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। त्यांनी पूजा आणि आरती केली, त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। यावेळी उपस्थित गर्दीनं जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। हनुमंताचं दर्शन घेतल्यानंतर उपस्थित पत्रकारांनी त्यांना काय साकडं घातलं म्हणून प्रश्न विचारला। त्यावर फडणवीस म्हणाले की आज हनुमान जयंती आहे। हनुमान जयंतीच्या पर्वावर नागपुरातल्या प्रसिद्ध टेकडी लाईन हनुमान मंदिरात दर्शन घेतलं। बजरंगबली बुद्धी शक्ती देतात, त्यामुळे त्यांच्याकडे शक्ती मागितली। जी काही आपल्या राज्यावर देशावर संकट येतात ती दूर करण्याची प्रार्थना केली। बुद्धी आमच्याकरिता आणि विरोधकांकरता सुबुद्धी मागितली असं ते म्हणाले। शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना पुतीन यांची उपमा दिली आहे। त्यावर हे सर्वच्या सर्व निराश लोक आहेत, पराभवाच्या हताशेनं शिवीगाळीवर उतरलेत। तुम्हाला माहिती आहे, मोदींना जेव्हा जेव्हा शिव्या पडतात तेव्हा तेव्हा विजय मोठा असतो। हे जेवढ्या शिव्या देणार तेवढं लोक मोदींवर प्रेम करणार असंही ते म्हणाले। उद्धव ठाकरेंवर सुद्धा त्यांनी टीका केली। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात केलेलं एक काम दाखवा। 25 वर्ष मुंबई महापालिका हातात आहे, तिथं केलेलं काम दाखवा। तोंडाच्या वाफा दवडण्यापलीकडे काही येत नाही अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट 13 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलाय। तसंच नवनीत राणा म्हणजे 4 आणे की मुर्गी आणि 12 आणे का मसाला आहेत, ज्यांना रुमणं कुळवं दांडा खुरपणं माहीत नाही अशी माणसं कृषी मंत्री होतात असं म्हणत त्यांनी राज्य सरकारमधील अनेक नेत्यांवर हल्लाबोल केला। त्या एका वृत्तवाहिनीशी बोलत होत्या। लोकसभा किंवा विधानसभा लढण्याची तयारी नाही। यावेळी सुषमा अंधारे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं। लोकसभा किंवा विधानसभा लढण्याची तयारी माझी नाही, मी कनिष्ठ मध्यमवर्गीय आहे। कोणत्याही जाती धर्मात न गुंतता महाराष्ट्र धर्म वाढवण्याची लढाई शिवसेनेला लढायची होती, त्यासाठी शिवसेना कटिबद्धपणे काम करते। त्यामुळे विधानसभा माझ्या डोक्यात नाही। लोकसभेला ठाकरे गट 13 पेक्षा जास्त जागा जिंकेल असं त्या म्हणाल्या। पुढे त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधलाय। त्या म्हणाल्या, जसा बाईचा विनयभंग होतो तसा पुरुषाचा विनयभंग होत नसेल का? जेव्हा नवनीत राणा म्हणतात की उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, तेव्हा त्याचा अर्थ काय काढायचा? नवनीत राणा म्हणजे 4 आणे की मुर्गी आणि 12 आणे का मसाला अशा आहेत असं म्हणत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे। मला महिला राजकारणी म्हणून नीलम गोरे, मनीषा कायंदे आणि नवनीत राणा यांच्यापैकी कुणीही आवडत नाही। त्या माझा विरोध असलेल्या पक्षात आहेत म्हणून नाही, तर मला सुषमा स्वराज प्रचंड आवडत होत्या। मला इंदिरा गांधींची निर्णय क्षमता आवडायची, पण मला त्यातल्या त्यात वरीलपैकी मनीषा कायंदे आवडतील। त्यांच्यामध्ये भाबडेपणा आणि निर्दोषपणा आहे। कायंदे धूर्त आणि कपटी अजिबात नाहीत असं मत सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलं। उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ॲलर्जी असली तरी मोदींवर देशातील 140 कोटी जनतेची फुल मर्जी असल्याची टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मंगळवारी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना केली। उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा नुकताच संपलाय, आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचारानं चांगला जोर धरलाय। चित्रा वाघ आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या की उद्धवजी, तुम्हाला काँग्रेसची गुलामी हवी आहे। देशाला लुबाडणाऱ्या या परिवारवादी पक्षासमोर तुम्ही लाचारीनं स्पेशल लोटांगण घातलंय, कारण या लाचारीतून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या निष्ठा धुडकावून स्वतःचा कौटुंबिक स्वार्थ तेवढा तुम्हाला साधायचा होता। स्वर्गीय बाळासाहेबांनी स्वतंत्र बाण्यानं पक्ष चालवला, तुम्ही तो संकुचित स्वार्थापायी काँग्रेसच्या दावणीला बांधून ठेवलात। त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाला नव्हे तर संपूर्ण देशालाच आपला परिवार मानणाऱ्या मोदी सरकारची तुम्हाला ॲलर्जी आहे। पण उद्धवजी, तुम्हाला ज्याची ॲलर्जी आहे त्याच्यावर देशातील 140 कोटी जनतेची फुल मर्जी आहे। त्यामुळे यावेळीही तुम्हाला सहन करावं लागेल। अब की बार फिर से एक बार मोदी सरकार असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांनी सोमवारीच उद्धव ठाकरेंवर टीका केली होती। उद्धव ठाकरेंच्या लायकीचा फुगा तर महाराष्ट्रानं 2.5 वर्षांपूर्वीच फोडला। ओवैसी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहण्यासाठी गेला होता, तेव्हा याच उद्धव ठाकरेंनी पळपुटेपणा केला होता। त्यामुळे खरा नालायक कोण हे विचारण्याची वेळ त्या ठिकाणी आली आहे असं चित्रा वाघ म्हणाल्या।
माझा भाऊ पार्थ पवार याचा 2019 मध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पराभव केला होता. मात्र आता श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला अजित पवार आले होते. त्यांनी आधी वडीलधाऱ्या शरद पवार यांची साथ सोडली, तर आता मुलगा पार्थ पवार याचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार करण्यासाठी ते येत आहेत. मात्र पार्थनं चिंता करू नये, मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभा मतदारसंघात आलो असल्याचं शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय. यामुळे भावाच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी श्रीरंग बारणे यांच्या पराभवाचा विडा रोहित पवार यांनी उचलला असल्याची चर्चा सध्या मावळ लोकसभा मतदारसंघात सुरू झाली आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या वतीनं शिंदेच्या शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीनं उद्धव ठाकरे यांच्या गटाचे संजोग वाघेरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमध्ये श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मोठा मताधिक्याने पराभव केला होता. मात्र या निवडणुकीत अजित पवार हे श्रीरंग बारणे यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वतीनं श्रीरंग बारणे आणि अजित पवार यांच्यावर टीका केली जाते. मला अजून पक्षातून काढून टाकलेलं नाही. मी देखील दररोज विचारत आहे की मला पक्षामधून काढलं का, कारण पक्षाचा संस्थापक सदस्य मी पण आहे. मीच अजित पवारांना पक्षातून काढून टाकू शकतो, कारण मी पक्षाचा सदस्य आहे. शरद पवारांना अजितदादा काढून टाकत असतील तर उत्तम जानकर अजित पवारांना काढायला अडचण काय, काढू शकतो असं वक्तव्य धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी केलंय. माळशिरस तालुक्यात नुकतेच मनोमिलन झालेले जयसिंह मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यानंतर बोलताना उत्तम जानकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय. ते म्हणाले की जर अजित पवार शरद पवारांना पक्षातून काढून टाकत असतील तर मला अजित पवार यांना काढायला अडचण काय, असा सवालही त्यांनी केलाय. यापूर्वी मनोमिलन मेळाव्यात बोलताना जानकर यांनी पक्षाध्यक्ष अजित पवार यांना बारामतीमधून हरवणार आणि मग पक्षचिन्ह घड्याळ घेऊन परत येणार असं वक्तव्य केलं होतं. यानंतर त्यांच्यावर राष्ट्रवादी काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिलं होतं. उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. तसंच त्यांनी काल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. बेळापूरमध्ये जानकर आणि मोहिते पाटील घराणं एकत्र आल्याचं पाहायला मिळालं, ज्यावेळी उत्तम जानकर यांनी हे विधान केलंय. नाशिकच्या जागेवर आमचा दावा कायम आहे. आमच्याकडे अनेक उमेदवार आहेत, मात्र माघार घेतल्यानंतर मी नाराज नाही असं विधान मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय. महायुतीच्या जागा वाटपात त्यांनी नाशिकच्या जागेवरील दावा सोडल्यानंतर ही जागा शिंदे गटाला मिळाल्याचं बोललं जात आहे. नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाकडून हेमंत गोडसे आणि अजय बोरसे इच्छुक आहेत. त्यातच ही जागा छगन भुजबळांनी लढावी असा ठराव समता परिषद आणि ओबीसी संघटनांनी बैठकीत केलाय. त्यामुळे महायुतीत नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून पुन्हा ट्विस्ट निर्माण झालाय. या बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, नाशिकची निवडणूक लढण्याचा महिलांचा आग्रह आहे. त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं. मी नाराज नाही. अनेकदा आयुष्यात काही गोष्टी येतात आणि काही गोष्टी जातात. जो मिल गया उसको मुकद्दर समझ लिया, जो खो गया उसको भुलाता चला गया, असं म्हणत भुजबळ यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळल्यात. ते पुढे बोलताना म्हणाले, समता परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या भावनेचा मी आदर करतो. मात्र राजकारणात विविध विषय समोर येत असतात. आता मी निर्णय घेतलाय. आयुष्यात एकदाच तिकीट मागितलं, त्यानंतर माझ्यावर तिकीट मागण्याची वेळ आली नाही. यावेळी त्यांनी दिल्लीतून सांगितलं, म्हणूनच मी तयारीला लागलो होतो. मात्र त्यांच्याही पुढे काही अडचणी आल्या असतील, त्यामुळं नाशिकचा तिढा सुटत नाही असं भुजबळ म्हणाले. पंक्तीला बसली आणि बुंदी संपली असाच काहीसा प्रकार सध्या एकनाथ खडसे यांच्यासोबत सुरू आहे. खडसेंनी काही दिवसांपूर्वी आपण लवकरच भाजपात जाणार असल्याची घोषणा केली आणि भाजपच्या राज्यातील नेत्यात एकच खळबळ माजली. पण आता त्यांच्या घोषणेला 15 दिवस लोटले तरी अद्याप त्यांचा भाजप प्रवेश झाला नाही. यामुळे याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या राज्यातील काही नेत्यांनी दिल्ली दरबारी खडसे पक्षात आल्यास फायद्यापेक्षा तोटाच जास्त होईल असं पटवून दिलंय. यामुळेच खडसे यांचा भाजप प्रवेश रखडलाय. हो, मी भाजपमध्ये घर वापसी करणार आहे. मी नुकतीच पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यांच्याशी माझा पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावर चर्चा केली. त्यानुसार येत्या 15 दिवसात माझा भाजप प्रवेश होईल असं त्यांनी आपल्या भाजप प्रवेशावर भाष्य करताना म्हणाले होते. त्यांच्या या विधानाला आता 2 आठवडे उलटलेत, पण त्यानंतरही त्यांचा भाजप प्रवेश होऊ शकलेला नाही. दुसरीकडे राजकीय वर्तुळात एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. खडसे यांच्या भाजप प्रवेशाला जळगावमधील स्थानिक नेत्यांचा विरोध आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेत्यांना एकनाथ खडसे यांची मदत घ्यायची आहे. पण राज्यातील नेत्यांना खडसे आपल्या पक्षामध्ये नको आहेत. त्यामुळे खडसेंनी भाजप श्रेष्ठींची भेट घेतल्याची बातमी फुटताच त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे खडसे पुन्हा भाजपमध्ये आल्यास पक्षाचा काहीच फायदा होणार नाही, उलट नुकसानच जास्त होईल असा निरोप पाठवलाय. यामुळे खडसे यांचा भाजप प्रवेश लांबल्याची चर्चा आहे.
जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा मार्ग उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं मोकळा केला असतानाच भाजपनं गवळीच्या स्वागतासाठी पायघड्या घालण्यास सुरुवात केली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना बहीण संबोधून महापौर बनवण्यासाठी मदत करण्याचं दिलेलं आश्वासन त्याचेच निदर्शक मानले जाते. नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या 2007 मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपावरून अरुण गवळीसह इतर 11 जणांना 2012 मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. 14 वर्ष शिक्षा भोगली असून 65 वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी अशा मागणीची याचिका गवळीनं केली होती. 2006च्या माफी धोरणानुसार 14 वर्ष प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या वयाची 65 वर्ष पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. 2015च्या सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र 2006च्या धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही असं मत न्यायालयानं मांडलं होतं. या प्रश्नी सरकारला येत्या 2 आठवड्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. लोकसभेच्या धामधुमीत ही घटना घडत असल्यामुळे तिचा लाभ घेण्यासाठी राजकीय चढाओढीची शक्यता होती. मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या राहुल नार्वेकर यांनी एका सभेत थेट गवळी कुटुंबाला साकडं घातलं. मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. अरुण गवळीप्रमाणेच आभासेच्या कार्यकर्त्यांना प्रेम मिळेल. या परिवारात एक सदस्य आला असं समजा. गीता गवळी या बहिणीला महापौर होईपर्यंत या भावाची साथ राहील असं आश्वासन नार्वेकर यांनी दिलं.